भक्तीचा महापूर. रुईखेड टेकाळे येथे देवीच्या सोगाची 6,251,000 रुपयांना बोली. 2 रुपयांपासून सुरू झालेली परंपरा पोहोचली लाखांच्या घरात. बुलढाणा श्रद्धा आणि परंपरेचा अनोखा संगम बुलढाणा तालुक्यातील रुईखेड टेकाळे येथे पाहायला मिळत आहे. येथील प्रसिद्ध यात्रा महोत्सवात देवीच्या सोगाच्या हाराची बोली यावर्षी विक्रमी 6,251,000 रुपयांवर गेली आहे. विशेष म्हणजे एकेकाळी अवघ्या 2 रुपयांपासून सुरू झालेली ही बोली आज लाखांच्या घरात पोहोचली असून गावची ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात जपली जात आहे. रुईखेड टेकाळे गावाचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील नागरिक आणि माहेरवाशिणी दिवाळीला कदाचित घरी येणार नाहीत, मात्र देवीच्या यात्रा महोत्सवासाठी आणि सोगाच्या दर्शनासाठी न चुकता गावात हजेरी लावतात. या निमित्ताने संपूर्ण गावात दिवाळीपेक्षाही मोठा उत्साह ओसंडून वाहत असतो. गेल्या वर्षी देवीच्या सोगाची बोली स्वप्नील बबनराव टेकाळे यांनी 5,52,000 रुपयांना घेतली होती. यावर्षी हा विक्रम मोडीत निघाला असून दीपक हनुमान टेकाळे यांनी 6,251,000 रुपयांची सर्वोच्च बोली लावून देवीच्या सोगाचा मान पटकावला आहे. ही बोली जाहीर होताच संपूर्ण गावात जल्लोष साजरा करण्यात आला. परंपरेबाबत माहिती देताना मंदिर समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव टेकाळे यांनी सांगितले की बोलीच्या माध्यमातून जमा होणारी ही रक्कम वैयक्तिक कारणांसाठी न वापरता मंदिराच्या विकासकामांसाठी खर्च केली जाते. भाविकांच्या दातृत्वामुळेच आज मंदिराचा परिसर सुसज्ज होत आहे. यात्रेचे आणखी एक आकर्षण म्हणजे भव्य भंडारा. यावर्षी सुमारे 20 ते 22 क्विंटलचा महाप्रसाद तयार करण्यात आला होता. रुईखेड टेकाळे परिसरातील हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. शिस्तबद्ध नियोजन आणि भक्तिमय वातावरणामुळे ही यात्रा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. अशाच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची जपणूक रुईखेड टेकाळे ग्रामस्थ पिढ्यानपिढ्या करत असून ही परंपरा भविष्यातही अशीच दिमाखात सुरू राहील असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. बुलढाणा माझा न्यूजसाठी प्रकाश जेवघाले, बुलढाणा. जो यात्रेचा आणि नवमीचा उत्सव आहे, ही जी परंपरा चालत आलेली 200-250 वर्षापासूनची परंपरा आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे हा बऱ्याच ठिकाणी बंद पडलेला आहे, परंतु आमच्या गावानं ही नवमीच्या आणि यात्रेची प्रथा ही पुढं चालू ठेवलेली आहे. आमच्या गावचे सोगाची जी हाराची ही सुरुवातीला 2 रुपये ते 5 रुपयापासून त्या काळात चालू झालेली आहे. आज ती देणगी जवळजवळ 2 लाखाहून 5 लाख, 5 लाखाहून यावर्षी 6 लाखापर्यंत हे देवीचा अवतार गेलेला आहे. आणि या सणाला आवर्जून आमच्या गावातले ज्या लेकीबाई आहेत या एकदा दिवाळी सणाला येत नाहीत, परंतु यात्रेच्या निमित्तानं गावात एकही माणूस आणि एकही बाई काही हजर राहत नाही. आणि त्यानिमित्तानं आम्ही त्याला जोडी म्हणजे जवळजवळ रात्री 20 ते 22 क्विंटलच्या भंडाऱ्याचं आयोजन केलं होतं. आणि या पंचक्रोशीतून सर्व लोक येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात, दर्शनाचा लाभ घेतात. आणि ही परंपरा जोपर्यंत मी शेवटचा श्वास देखील तिच्या सोडीन असं माझं एक मनोबल आहे. तर आपल्याकडं म्हणजे देवीच्या सोगाची जी देणगी येते ना, ती संस्थांना जमवली आणि सर्व जी येणारी देणगी आणि सोंगाची आणि याच्यातून हे कामं चालतात. मग विकासाचे काम, कुठं सभामंडप असेल, कुठं पुलाचं काम असेल, कुठं काही असेल. दरवर्षी नवरात्र उत्सव, यात्रा महोत्सव याच्यावर हे सर्व खर्च केले जातात. आज रोजी आमच्या संस्थांजवळ आता रात्रीचं हिशोब केला तर जवळजवळ 32 लाख रुपये संस्थांजवळ जमा आहेत. आणि संस्थांचं काम हे प्रगतीपथावर आहे आणि पुढे राहील. मी रुईखेड टेकाळे येथील रहिवासी आहे. माझे नाव दीपक हनुमान टेकाळे. यावर्षीचा देणगी देऊन 6,251,000 रुपये माऊलीला देणगी दिली आहे. आमच्या गावाची परंपरा आहे, माऊलीची श्रद्धा आहे.
त्या देवीची देणगीचं एक मान आहे. माझी खूप दिवसापासून इच्छा होती, वेळ मिळाला. मी लहानपणापासून या परंपरेत, या रूढीत, या माऊलीच्या सावलीत वाढलो. माझी इच्छा होती आणि मी ज्यावेळेस भरती झालो, मी माऊलीला कबूल केलं की मी लागलो माऊली, तुला पहिला पगार तुला देईल आणि माझा एक पगार तुला पोचला. मी 17 वर्ष आर्मीची नोकरी केली. मला काही शरीराला इजा झाली नाही. सुखरूप मी सेवा करून 17 वर्ष घरी रिटायर आलो. मी माऊलीचा दरवर्षी मी माझ्या साहेबाला सांगायचो की मला दिवाळीला सुट्टी देऊ नका, पण माझ्या माऊलीची जी आहे मला भेटीसाठी मला सुट्टी द्या, 1 महिना द्या. आज तुमची माऊलीबद्दल काय भावना आहे? माझी सोंग घेण्याची जी माऊलीची जी इच्छा होती माझी, ती मी सर्व इच्छा माझ्या पूर्ण झालेल्या आहे. पण एकच इच्छा होती की मी जे नवीन एक उपक्रम सुरू केला आहे की स्वराज रॉयल सोल्जर अकॅडमी, आर्मी भरतीसाठी जे मुलं आहे गोरगरिबांचे, त्यांना मी शिक्षण देऊन त्यांचे पुरेपूर सर्वांचे चांगले नोकरीला लागू, हीच माझी इच्छा पूर्ण करो. एवढं जोडून मी